तुम्हीही घर बसल्या ऑनलाईन औषध मागवताय का? मग थांबा, कारण हीच ई फार्मसी आता देशातील 15 लाख पारंपरिक औषध विक्रेत्यांच्या मुळावर आली आहे. ऑनलाईन कंपन्यांचा आवाजवी सवलती ढिसाळ नियमांच्या निषेधार्थ आज म्हणजेच 20 मे रोजी देशभरातील 15 लाखाहून अधिक केमिस्ट आणि ड्रग्स्टनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट म्हणजे AIOCD या संघटनेने पुकारलेल्या या संपामुळे आज देशभरातील औषध बाजारपेठ ठप्प झाली आहे. कॉर्पोरेटद्वारे अव्यावसायिक डिस्काउंट, कॉर्पोरेटद्वारे अव्यावसायिक डिस्काउंट, कॉर्पोरेटद्वारे अव्यावसायिक डिस्काउंट, बनावट औषधीपासून ठाण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत AIOCDचे अध्यक्ष आणि माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी या संपामागचं मुख्य कारण स्पष्ट केलं. कोरोना महामारीच्या काळात सरकारने रुग्णांच्या सोयीसाठी ऑनलाईन औषध पुरवठ्याला तात्पुरती परवानगी दिली होती. मात्र महामारी संपून अनेक वर्ष झाली तरीही सरकारने त्या तात्पुरत्या अधिसूचना अजूनही मागे घेतलेल्या नाहीत. याच सवलतींचा गैरवापर करून कॉर्पोरेट कंपन्यांनी ऑनलाईन औषध विक्रीचं मोठं जाळं पसरवलंय, ज्याच्या विरोधात आता हे युद्ध पुकारण्यात आलं आहे. पण या संपातून सामान्य नागरिकांना आणि रुग्णांना दिलासा देण्यात आला आहे. संपाच्या काळात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत औषध सेवा खंडित होणार नाही याची काळजी संघटनेने घेतली आहे. रुग्णालयांना जोडलेली औषध दुकानं 24 तास सुरू राहणार. मेडिकल स्टोर्स या संपातून वगळण्यात आले आहेत, जेणेकरून रुग्णांचे हाल होणार नाहीत. केमिस्ट संघटनेने ऑनलाईन औषध विक्रीच्या एका अत्यंत भयानक आणि गंभीर दुष्परिणामावर बोट ठेवलं आहे. ऑनलाईन विक्रीमुळे बाजारात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय बोगस औषधे, हाय डोस प्रतिजैविके आणि प्रतिबंधित अंमली पदार्थांची उघडपणे डिलिव्हरी होत आहे. हा प्रकार देशातील तरुण पिढीसाठी आणि सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरत चालला आहे. आज आम्ही ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे जे देशव्यापी बंद पुकारले आहे, या बंदमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व केमिस्ट बंद करून कलेक्टर साहेबांनी निवेदन देण्यासाठी आलेलं आहे. बेकायदेशीररित्या जे ऑनलाईन फार्मसी चालू आहे, ज्याचा GR नाही आहे, 2018 साली नोटिफिकेशन काढलं पण GR मध्ये रूपांतर झालेलं नाही. GRचा फायदा घेऊन ते ऑनलाईन विक्री करत आहेत. ज्या ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून नशेची औषध असू देत, गर्भपाताची औषधं असू देत आणि डुप्लिकेट औषधं जास्तीत जास्त आता महाराष्ट्रामध्ये ऑनलाईनच्या माध्यमात, त्यामुळं ग्राहकांना त्याचा दुरुपयोग होणार आहे. अखिल भारतीय औषध विक्रेता बंद आज 20 मे रोजी संपूर्ण भारतभर, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर, त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील साधारण 500 दुकाने आज ऑनलाईन फार्मसी कॉर्पोरेटद्वारे दिला जाणारा व्यावसायिक डिस्काउंट आणि बनावट औषधेपासून देश वाचवा या प्रमुख 3 मागण्यासाठी केमिस्ट हृदय सम्राट श्री जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतभर आपली संघटना ही संपूर्ण भारतभर एका छताखाली, एका नेतृत्वाखाली चालते. त्यामुळे आपले जे केमिस्ट आम्ही व्यवसाय करतो ते FDA चे लायसन घेऊन एका जागी, एका ठिकाणी चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेऊन व्यवसाय करतो. पण या ऑनलाईनच्या कंपन्या कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात बसून तिथून संपूर्ण भारतभर ई पोर्टलवर किंवा ऑनलाईन साईट चालू करतात. त्याच्यावर लोकांना मनमोहक असा 40%, 50% डिस्काउंट देऊन विनाकारण कॉर्पोरेट स्पर्धा न करता बनावट औषधं किंवा स्पुरेस औषधं, नशेची औषधं, गर्भपाताची औषधं ऑनलाईन फार्मसीद्वारे जे काय आपल्या समाजात जे काही लोक आहेत, ज्यांना बाबा लहान असतील किंवा युवक असतील किंवा तरुणी असतील, हे कुठंतरी ऑनलाईन फार्मसीमुळं एक व्यसनाधीन किंवा व्यसनाच्या आहारी आपला समाज जात आहे. अशातच बड्या ऑनलाईन कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी थेट 20 ते 50% पर्यंतची भरघोस सूट देत आहेत. भांडवलशाहीच्या जोरावर दिल्या जाणाऱ्या या आवाजवी सवलतींमुळे प्रामाणिकपणे आणि कायदेशीर व्यवसाय करणारे देशातील छोटे किरकोळ औषध विक्रेते मात्र देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. ऑनलाईन औषध विकणाऱ्या बड्या कंपन्यांना तात्काळ लगाम लावा आणि कोरोना काळातील जुने नियम रद्द करा, अशी थेट मागणी आता या 15 लाख केमिस्टनी सरकारकडे केली आहे. आता या देशव्यापी आंदोलनानंतर सरकार ऑनलाईन फार्मसी कंपन्यांवर काय कडक पावलं उचलणार याकडे लक्ष लागून आहे.